एक नंबर, बाहेर आल्यावर एक नंबर दिसते समोरची पडवी. हे आपले धक्के बघा, ह्याच्यावर प्रॉपर आता आपण बसू पण शकतो, अशी साईज आहे. आणि इकडं आता मी इथं बसलो आहे बघा, तर अशी साईज आहे बसण्यासाठी. मस्त आहे एकदम, जरा शांतता वाटते इथं असं बसल्यावर. तर हे धक्के वगैरे आपण अगोदरच घालून घेतले, म्हणजे ते परवाच्या दिवशी आपण आलो त्यावेळी हे केलं. आणि कालच्या दिवशी आपण काय केलं, पूर्ण स्ट्रक्चर वेल्डिंग करून घेतला. आणि त्याच्यानंतर वरती आपण सगळे पत्रे वगैरे काल आपल्याला किती 7 वाजलेले आहेत, काळोख झाला, आपण पत्रे सगळे फिटिंग करून घेतले, दिसेल तुम्हाला. तर आता बाहेर जाऊन तुम्हाला परत प्रॉपर दाखवतो. जागा पण खूप चांगली आहे, त्याच्यामुळे काय प्रश्नच नाही. हे बघा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता आपण खेडच्या साईडवर आहोत आणि इथे जे आपलं पत्र्याचं काम आहे सगळं तर फायनल झालेलं आहे, फुल अँड फायनल झालेलं आहे काम इथलं. तर मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण दाखवणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवलं की कसं काय आपण स्ट्रक्चर ते तयार केलं होतं, म्हणजे समोरचे जे पिलर होते, 4 खांब होते, त्याच्यावर वरती आपण स्ट्रक्चर ठोकत होतो, वेल्डिंग करत होतो. तर आता सगळं पत्रा वगैरे पुढच्या पडवीवर पण पडलेला आहे. वरती आपलं जे मेन स्ट्रक्चर आहे त्याच्यावर पण आपण पत्रा प्रॉपर फिटिंग करून घेतलेला आहे. तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण दाखवतो. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, हे बघा, तर आपल्या घराचा आता असा काही लुक येतो आहे. अजून आता प्लास्टर वगैरे आल्यावर व्यवस्थित अजून दिसेल प्रॉपर. इथे आपण ते तुम्हाला बोलू कट्टा वगैरे आपण इथे घालून घेतला बसण्यासाठी, म्हणजे आपले जे पिलर आहेत, पिलरला पण अजून मजबूती येईल. आपले 4 पिलर आपण इथे दिले आहेत समोर, मेन डोरच्या समोर आपण 2 दिले आहेत, म्हणजे दिसायला एकदम रॉयल असं वाटलं पाहिजे. छोटंसं घर आहे पण दिसायला छान वाटलं पाहिजे, त्याच्यामुळे आपण इथे कट्टा वगैरे दिला आहे, 4 पुढे पिलर दिले आहेत. आणि हे आपण ह्याला दिवाळी देणार होतो सेंटरला, पण काय झालं, पाण्याची झड मारली असते आतमध्ये, डायरेक्ट मेन डोरपर्यंत गेली असती. त्याच्यामुळे आपण काय केलं, डायरेक्ट स्लोपिंग दिलं समोरच, तुम्हाला दिसेल सिंगल स्लोप द्यायला समोर. तर असं हे सगळं केलेलं आहे. आधी तुम्हाला ओव्हरऑल मी फिरून दाखवतो की कसं काय आपलं एक घराचं लुक आलेलं आहे. हे बघा, फायबर पत्र्यामध्ये सगळं आपण संपूर्ण काम केलेलं आहे. एका दिवसामध्ये, म्हणजे कालच्या दिवसामध्ये स्ट्रक्चर सगळं वेल्डिंग स्ट्रक्चर ठोकून आपण हे पत्रा वगैरे फिटिंग केलेलं आहे. आणि आता कुठे काय स्क्रू सगळे आपण राहिले होते ते पण आपण आता फिटिंग करून घेतलेत, दिसेल तुम्हाला. तर आता हे पाईप आपल्याला इथे आतमध्ये लागणार आहेत. ते इथे आपण 2 आपले 3 पाईप आपले उरलेले आहेत एक्स्ट्रा. सो आता इथे तुम्हाला दिसेल कट्टा वगैरे सगळा घालून झालेला आहे प्रॉपर. आता तुम्हाला दिसेल की आपण ह्याच स्लोपिंगला ते ह्या पडवीचा जो पत्रा आहे मेन्स स्ट्रक्चरला मॅच केलेला आहे ह्या साईडला, तिकडून पण तसंच. आणि समोरची जी पावली आहे, पण 10 फुटाचा पत्रा टाकलेला आहे, त्याच्यामुळे पावले बघा खांबापासून बघा किती बरीच पुढे आलेले आहे. हे बघा, आणि इथून 6-6.5 इंच आपल्या पत्रा पुढे पाईपापासून सुटतो आहे. तर असं सगळं हे स्ट्रक्चर आपण घेतलेलं आहे. कट्टा वगैरे आल्याच्या नंतर आता हे बघा, असं बसायला वगैरे व्यवस्थित प्रॉपर आपल्याला भेटतं. आकाश बसला आहे तिथे तुम्हाला दिसेल. तर हे सगळं असं आपल्याला कट्ट्यावर प्रॉपर असं बसायला वगैरे भेटतं. आणि आपले जे पिलर आहेत त्याला पण आता खूप मजबूती आलेली आहे, कारण की 4ही बाजूने त्याला आता जांभ्या दगडाने आपण बांधकाम केलं आहे त्याच्यामुळे. तर असं काय, आता हे आपलं पत्र्याचं स्ट्रक्चर झालं. आता आतमध्ये जाऊन तुम्हाला दाखवतो की आपण काय केलेलं आहे नेमकं. तर आता फक्त आपलं लादी प्लास्टर हे सगळं राहिलेलं आहे. ग्रेनाईट आपण कटिंगला दिलेले आहेत. तर ते कटिंग होऊन आल्याच्यानंतर पटकन आपण ते चिपकवणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण हे प्लास्टरला आपण चालू करणार आहोत. आता खाली आपण हे सगळं डब्बर टाकून घेतलं आहे, म्हणजे जांभळ दगड चुरा होता, त्याचा तुकडे वगैरे आहेत, ते सगळे टाकून घेतले आहेत. आता मी हॉलमध्ये आहे. सो आता ते आपण सगळे व्यवस्थित PCC करून त्याच्यावर कोबा करणार PCC. त्यानंतर लादी त्याच्यावर आपण लावणार आहोत. आधी आपण प्लास्टर करणार, म्हणजे ग्रेनाईट वगैरे ह्या विंडोला वगैरे लावून घेणार आहोत. मेन डोअरला आपण, मेन डोअर म्हणजे आपला लाकडी आहे शिवणीचा सिंगल झडप, तो ह्या साईडला इकडे चिपकेल. सो आता हा मेन डोअरची साईज पण तुम्हाला दिसेल कशी आहे ती. तर इथे लाकडी असल्यामुळे ह्याचा काही प्रश्न येत नाही. फक्त आपल्याला समोर आपले जे ग्रेनाईट आहेत ते आपण लावणार आहोत, मार्बल्स. तर त्याच्यानंतरच आपण प्लास्टर चालू करू शकतो, कारण की अर्धा-1 इंच काय आपण ठेवणार आहोत. प्लास्टरची साईज ती त्या ग्रेनाईटवरच डिपेंड असते त्याच्यामुळे. तर हा आता हॉलमध्ये मी आहे आणि ह्या साईडला तुम्हाला तर हे रूममध्ये दिसेल. आता मी रूममध्ये जातो आहे. सो तर हे बघा, इकडे पण सगळं आपण डब्बर वगैरे टाकून घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याला खाली मजबूती अजून आली पाहिजे. आणि या साईडला तर मोठा दगडाचा आपल्याला काळा भेटलेला आहे बघा बाथरूमच्या साईडला. तर आता हे बघा, वरतून तुम्हाला फिटिंग दिसेल पत्र्याची, एक नंबरची फिटिंग आली. आणि स्ट्रक्चर बघा कसं आपण ठोकलेलं आहे, वेल्डिंग कशी केलेली आहे हे बघा प्रॉपर. आता आपली जी वेल्डिंग आहे ती झालेली आहे आणि त्याच्यामुळे आत्ता घराचा लुक जो आहे एक नंबर वाटतो आहे. घर आपल्याला छोटं वाटत होतं त्यावेळी, पण आता खरंच खूप मोठा साईज झालेला आहे घराचा आणि मस्त वाटतं आहे घर खूप. हे बघा, तर हे 2 बाकी स्ट्रक्चर आहे हे बघा. तर आत्ता किचनमध्ये आलो आहे मी. किचनमध्ये पण तुम्हाला सगळं फिटिंग दिसेल पत्र्याची कशी आहे.
एकदम प्रॉपर फिटिंग पत्र्याची आपल्या झालेली आहे. ते लॉक वगैरे मी तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं आहे की कसं आपण सगळं केलेलं आहे. ग्रेनाइट आल्याच्या नंतर आधी पहिलं आपण सगळं चिपकावून घेणार आहोत विंडो डोर्स वगैरे. तर इथे जे मेन आपले जे डोअर आहेत म्हणजे ज्याच्यावर लोड पडणार आहे तर ते आपण काय केलं आहे ते काळ्या कडाप्यामध्ये घेतलं म्हणजे अजून मजबूती वाढेल. म्हणजे हा या साईडला रूमचा रेग्युलर यूज होणारा हा रूमचा किंवा टॉयलेट बाथरूम आहे रेग्युलरवाला तो. त्याच्यानंतर हा आपला बाहेर जाण्यासाठी पडवी बाहेरच्या बॅक साईडचा त्याला आपण काळे कडापा घेतले कारण की रेग्युलर जसं यूज होतो दररोज आत बाहेर होत असतो. डबल पट्टीचं काय होतं त्याचा क्रॅक होतं तर पहिल्यासारखं मटेरियल आता काही हार्ड राहिलेलं नाही त्याच्यामुळे. तर आता मग काळा कडापा डायरेक्ट ते चिकटवायची गरज नसते. डायरेक्ट खाच कडापे येतात ते आपण लावणार आहोत. त्याच्याने अजून मजबूती वाढेल आणि तो साईज पण तुम्हाला दिसेल 1.5 ते 2 इंचाची त्याची साईज असते. त्याच्यामुळे ते व्यवस्थित आपल्या इथे चिपकून राहील. आणि ह्या सेम मेन डोअर जो आपला आहे हॉलमधून किचनमध्ये एंट्री करणारा सो त्याला आपण डबल पट्टी लावणार आहोत कारण की ते दिसायला चांगलं दिसेल. त्याच्या फक्त दिसण्यासाठीच ते चांगलं दिसतं बाकी त्याचा काही उपयोग नसतो. सो आता इथे आपण या साईडला सगळं आपण विंडोज ज्या तुम्हाला दिसेल 4x4च्या आपल्या हे विंडो आहेत. प्लास्टर झाल्याच्यानंतर ग्रेनाइट लावून झाल्याच्यानंतर आपण सगळं ते प्रॉपर व्यवस्थित करणार आहोत. तर आता तुम्हाला पत्रा वगैरे दिसेल की कसा फिटिंग हा सगळे स्क्रू आपण व्यवस्थित त्या हातोहात लावून घेतलेले आहेत. म्हणजे काय आपल्याला अडचण येतं कामा नाही नंतर कुठे पत्रा वाजतंय किंवा उडतंय असं काय नको व्हायला. आता इथं तुम्हाला दिसेल कसं दिसायला पण खालतून खूप प्रसन्न वाटते कारण की रेड असं सगळं झालं. प्लास्टर हे आता काय झालं आहे चिरा पण रेड झाला आहे आणि पत्रा पण रेड झाला आहे. सो आता प्लास्टर आल्याच्यानंतर ते व्यवस्थित दिसेल. एक ड्युएल टोन असा कलर आपल्याला भेटून जाईल. तर आता समोरच्या पडवीमध्ये आलो आहे बघा. समोरची पडवी एक नंबर बाहेर आल्यावर एक नंबर दिसते समोरची पडवी. हे आपले धक्के बघा ह्याच्यावर प्रॉपर आता आपण बसू पण शकतो अशी साईज आहे. आणि इकडं आता मी इथं बसलो आहे बघा तर अशी साईज आहे बसण्यासाठी मस्त एकदम जरा शांतता वाटते इथं असं बसल्यावर. तर हे धक्के वगैरे आपण अगोदरच घालून घेतले म्हणजे ते परवाच्या दिवशी आपण आलो त्यावेळी हे केलं. आणि कालच्या दिवशी आपण काय केलं पूर्ण स्ट्रक्चर वेल्डिंग करून घेतला आणि त्याच्यानंतर वरती आपण सगळे पत्रे वगैरे काल आपल्याला किती 7 वाजलेले आहेत काळोख झाला आपण पत्रे सगळे फिटिंग करून घेतले दिसेल तुम्हाला. तर आता बाहेर जाऊन तुम्हाला परत प्रॉपर दाखवतो. जागा पण खूप चांगली आहे त्याच्यामुळे काही प्रश्नच नाही. हे बघा तर वरचे जे कोणे आहेत ते मी ह्याचे लोखंडीमध्ये आणले होते म्हणजे JSWचे कोणे आणले होते म्हणजे ते फिटिंगला प्रॉपर आपण ॲडजस्ट करता येतात. पण काय झालं त्यांना ते पसंत नव्हते त्याच्यामुळे ते मला बोलले नालीवाले मला कोणी पाहिजे फायबरला. पण त्यांचा इश्यू असतो खूप कारण की ते प्रॉपर फिटिंग होत नाहीत आणि तुम्हाला प्रॉब्लेम दाखवतो त्याचा काय असतो. तर ते बोलल्याप्रमाणे आपण ते आणले आणि ते फिटिंग पण केले. मी सांगितलं होतं त्याची काही गॅरंटी नसते कारण की ते पाणी आतमध्ये जातात पोकळ राहतं. तर आता इथे तुम्हाला दाखवतो की काय प्रॉब्लेम झालेला आहे. हे बघा तर ते क्लिअर केलं कारण की आम्ही फायबरची कामं बरीच आम्ही करत असतो त्याच्यामुळे आम्हाला अनुभव आहे की काय होतं. आता तुम्हाला झूम करून दाखवतो. हे बघा तर असे पोकळ राहतात आणि काय पाणी जसं जोरात या साईडून झड मारले तर डायरेक्ट आतमध्ये जाऊ शकतं आणि व्यवस्थित त्याची फिटिंग पण येत नाही. त्याच्यामुळे आपण लोखंडी JSWचे पत्रे काय असतात एकदम प्लेन असतात जसं तुम्ही त्याला दाबाल त्याप्रमाणे तो फिटिंग होत असतो असं आहे. फायबरचे पण भेटतात पण त्यांच्या इथे नव्हते म्हणून मी JSWचे आणले. JSW तुम्हाला सांगतो 30 ते 35 वर्ष आरामात काढतो 40 पण काढेल आरामात काढेल त्याला काय फरक पडत नाही. आणि खेळला काय एवढं वातावरण खारं नाही आहे कारण की लोखंड खराब होत नाहीत. मी बघितलं ह्या साईडला आपल्याकडे घागरपट्ट्याला काय तो खारं हवामान असल्यामुळे ते लगेच खराब होतं. तर असं हे इथे प्रॉब्लेम झालेला आहे. तर मी आता फिटिंग केलेत ते बोलल्याप्रमाणे. तर आता बघूया कसं काय होतं आहे पावसातच आपल्याला समजेल. हे बघा मी आणलेले परत घेऊन गेलो त्यांना ते पसंत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं फायबरचं हे पत्रे आहेत त्याच्यामुळे वरचे जे कोणे आहेत ते पण आम्हाला फायबरचेच पाहिजे. सो आता ते बोलल्याप्रमाणे आपण सगळे ते कोणे आहेत ते फायबरचे आणलेले आहेत दिसेल तुम्हाला. आता घराचा लूक आहे आपल्या तो असा काय समोरून दिसतोय तुम्हाला पण दिसेल. एक कडक घर आपल्या घराचं लूक झालेलं आहे आपल्या एक नंबर दिसते दिसायला. तर मित्रांनो ही तुम्हाला व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. आणि हां जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपल्या चॅनलवर असेच नवीन व्हिडिओ येत राहतात त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. तर हे कसं आपण काम केलं आहे तुम्हाला कसं वाटलं मला नक्कीच सांगा. आता काय आपण ग्रेनाइट वगैरे सगळं कटिंग करून लावल्याच्यानंतर प्लास्टरला लगेच सगळं आपण काम चालू करणार आहोत त्याच्यामुळे त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण दाखवेन. तर चला मित्रांनो.